मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमचा आतापर्यंतचा सर्वात मोठा समज खोटा ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? खूप मेहनत केल्यानं आणि दिवस रात्र घाम गाळल्यानं माणूस श्रीमंत होतो का? जर तुमचं उत्तर हो असेल तर मग या जगातला प्रत्येक मजूर जो उन्हातान्हात दिवसभर राबतो तो आतापर्यंत अब्जाधीश असायला हवा होता. पण तसं होत नाही का? कारण मित्रांनो, फक्त शारीरिक मेहनत तुम्हाला कधीच श्रीमंत बनवू शकत नाही. जर तुम्हाला खऱ्या अर्थानं अफाट संपत्ती कमवायची असेल तर तुम्हाला तुमच्या हातापायांपेक्षा तुमच्या मेंदूकडून जास्त काम करून घ्यावे लागेल. म्हणूनच आजच्या आपल्या या पुस्तकाचं नाव वर्क हार्ड अँड ग्रो रिच नाहीये, तर या पुस्तकाचं नाव आहे थिंक अँड ग्रो रिच. विचार करा आणि श्रीमंत व्हा. आज आपण एका अशा पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्यानं या पृथ्वीवर सर्वाधिक करोडपती आणि अब्जाधीश तयार केले आहेत. हे पुस्तक म्हणजे फायनान्स आणि यशाच्या जगातील बायबल मानले जाते. 1937 साली नेपोलियन हिल यांनी हे पुस्तक लिहिले होते. पण हे पुस्तक एका रात्रीत सुचलेली कल्पना नव्हती. या पुस्तकामागे तब्बल 20 वर्षांचं अथक संशोधन होते. त्या काळातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अँड्र्यू कार्नेगी यांनी नेपोलियन हिल यांना एक आव्हान दिले होते. त्यांनी सांगितले होते की जगातल्या 500 सर्वात श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या आयुष्याचा अभ्यास कर, त्यांच्या मुलाखती घे, थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड यांच्यासारख्या लोकांचे विचार समजून घे आणि जगातील सर्वसामान्य लोकांसाठी यशाचं एक सूत्र तयार कर. 20 वर्षांच्या त्या महाभयंकर अभ्यासानंतर जे ज्ञान जगासमोर आले ते या पुस्तकात सामावलेले आहे. हा व्हिडिओ फक्त एक साधी बुक समरी नाहीये. हा एक सविस्तर मास्टर क्लास आहे जो तुमचा पैशांकडे बघण्याचा आणि स्वतःच्या क्षमतेकडे बघण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलून टाकेल. स्वागत आहे तुमचं माइंडफुल पेजेस मराठीमध्ये. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात गरिबी, अपयश आणि तडजोड करून थकला असाल तर हा व्हिडिओ 1 सेकंदही स्किप न करता अगदी शांतपणे पूर्ण ऐका. चला तर मग श्रीमंत होण्याचं हे सर्वात शक्तिशाली रहस्य अगदी मुळापासून समजून घेऊया. पुस्तकाचा सर्वात पहिला आणि सर्वात शक्तिशाली धडा आहे थॉट्स आर थिंग्स. म्हणजेच तुमचे विचार या केवळ कल्पना नसून त्या जिवंत वस्तू आहेत. मित्रांनो, तुमच्या बँक अकाउंटमध्ये किती पैसे आहेत हे तुमच्या नशिबावर नाही तर तुमच्या विचारांवर अवलंबून असते. ज्या दिवशी तुमचे विचार एका अत्यंत तीव्र इच्छेसोबत म्हणजेच बर्निंग डिझायर सोबत जोडले जातात त्या दिवशी जगातली कोणतीही ताकद तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकत नाही. लेखक एडविन सी बार्न्स या माणसाची एक अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट सांगतात. एडविन बार्न्स हा एक अतिशय गरीब आणि सामान्य तरुण होता, पण त्याच्या मनात एक तीव्र इच्छा होती. त्याला महान शास्त्रज्ञ थॉमस एडिसन यांच्यासोबत काम करायचे होते. लक्षात घ्या, त्याला एडिसन यांच्या हाताखाली नोकरी करायची नव्हती, तर त्याला एडिसन यांचा बिझनेस पार्टनर बनायचे होते. त्याच्याकडे ना पैसे होते ना प्रवासासाठी तिकीट होते, पण त्याची इच्छा इतकी प्रबळ होती की तो मालगाडीच्या डब्यात लपून एडिसन यांच्या शहरात पोहोचला. जेव्हा तो एडिसन यांच्या ऑफिसमध्ये गेला तेव्हा तो एखाद्या भिकाऱ्यासारखा दिसत होता. त्याचे कपडे मळलेले होते, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. एडिसन यांनी त्याला पाहिले आणि त्यांना जाणवले की हा तरुण आपला हेतू साध्य केल्याशिवाय इथून हलणार नाही. सुरुवातीला एडिसन यांनी त्याला कोणतीही पार्टनरशिप दिली नाही. त्यांनी त्याला एका अगदी साध्या आणि कमी पगाराच्या कामावर ठेवले. महिने लोटले, वर्ष लोटली. बार्न्सच्या आयुष्यात काहीच बदल झाला नाही, पण त्याच्या मनातील तो विचार, ती बर्निंग डिझायर 1 सेकंदासाठीही कमी झाली नाही. तो रोज स्वतःला सांगायचा की मी इथे एडिसन यांचा पार्टनर बनण्यासाठी आलो आहे. आणि मग एक दिवस ती संधी चालून आली. एडिसन यांनी एक नवीन मशीन बनवले होते ज्याचे नाव होते एडिसन डिक्टेटिंग मशीन. एडिसन यांच्या इतर सेल्समननी ते मशीन विकायला नकार दिला, कारण त्यांना वाटले की हे मशीन कोणीही विकत घेणार नाही. पण बार्न्सने ती संधी ओळखली. तो एडिसन यांच्याकडे गेला आणि म्हणाला की हे मशीन मी संपूर्ण देशात विकून दाखवेन. एडिसन यांनी त्याला परवानगी दिली
आणि बार्न्सने ते मशीन इतक्या प्रचंड प्रमाणात विकले की शेवटी एडिसन यांना त्याच्यासोबत एक करार करावा लागला. मेड बाय एडिसन अँड इन्स्टॉल्ड बाय बार्न्स. तो गरीब तरुण ज्याकडे गाडीचे तिकीट काढायला पैसे नव्हते, तो फक्त आपल्या एका ज्वलंत विचारामुळे महान थॉमस एडिसन यांचा बिझनेस पार्टनर बनला आणि त्याने लाखो रुपये कमवले. मित्रांनो, नुसती इच्छा असणे आणि बर्निंग डिझायर असणे यात खूप मोठा फरक आहे. आपण सर्वजण इच्छा करतो की माझ्याकडे खूप पैसा असावा, माझ्याकडे मोठी गाडी असावी, पण इच्छा हवेसोबत उडून जाते. जेव्हा ती इच्छा तुमच्या जगण्याचा श्वास बनते, जेव्हा तुम्ही ती गोष्ट मिळवण्यासाठी तुमचे सर्व मार्ग आणि सर्व पर्याय बंद करून टाकता, तेव्हा ती बर्निंग डिझायर बनते. जेव्हा पाठीमागे जाण्याचे सर्व रस्ते बंद होतात, तेव्हा माणसाला जिंकण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. नेपोलियन हिल यांनी श्रीमंत होण्यासाठी आणि तुमच्या या इच्छेला सत्यात उतरवण्यासाठी 6 अत्यंत स्पष्ट आणि अचूक पावले सांगितली आहेत. आता नीट लक्ष देऊन ऐका. पहिले पाऊल, तुमच्या मनात पैशांची एक निश्चित रक्कम ठरवा. फक्त मला खूप पैसे कमवायचे आहेत असे म्हणू नका. खूप या शब्दाला कोणताही अर्थ नसतो. तुमच्या मेंदूला एक अचूक आकडा द्या. उदाहरणार्थ, मला 1 कोटी रुपये कमवायचे आहेत. दुसरे पाऊल, ते पैसे मिळवण्यासाठी तुम्ही बदल्यात काय देणार आहात ते ठरवा. कारण या जगात फुकट काहीही मिळत नाही. शून्यातून शून्यच निर्माण होतो. तुम्ही तुमची कोणती सेवा, कोणते प्रॉडक्ट किंवा किती वेळ त्या पैशांच्या बदल्यात देणार आहात हे निश्चित करा. तिसरे पाऊल, एक निश्चित तारीख ठरवा. ज्या तारखेपर्यंत तुम्हाला ते पैसे तुमच्या हातात हवे आहेत. तारीख ठरवल्याशिवाय कोणतेही ध्येय हे फक्त एक स्वप्न असते. चौथे पाऊल, एक स्पष्ट प्लॅन तयार करा. आणि तुम्ही तयार असाल किंवा नसाल, आजच आणि आत्ताच त्या प्लॅनवर काम करायला सुरुवात करा. योग्य वेळेची वाट बघू नका, कारण ती योग्य वेळ कधीच येत नाही. पाचवे पाऊल, या पहिल्या 4ही गोष्टी एका कागदावर स्पष्टपणे लिहून काढा. किती पैसे, कोणती तारीख, बदल्यात तुम्ही काय देणार आणि तुमचा प्लॅन काय आहे. आणि 6वे, सर्वात महत्त्वाचे पाऊल, तो लिहिलेला कागद दिवसातून 2 वेळा, एकदा सकाळी उठल्यावर आणि एकदा रात्री झोपण्यापूर्वी मोठ्यानं आणि पूर्ण विश्वासानं वाचा. जेव्हा तुम्ही ते वाचत असाल तेव्हा असे फील करा, असा अनुभव घ्या की ते पैसे आत्ता तुमच्या हातात आले आहेत. हा 6वा नियम ऐकायला कदाचित तुम्हाला थोडा वेडेपणाचा वाटू शकतो. तुम्हाला वाटेल की फक्त कागद वाचून कोणी करोडपती कसं होऊ शकतं. आणि इथेच पुस्तकाचा पुढचा आणि सर्वात रहस्यमय नियम येतो. ऑटो सजेशन आणि सबकॉन्शियस माइंड, म्हणजेच स्वयंसूचना आणि तुमचे अंतर्मन. मित्रांनो, तुमचा जो सबकॉन्शियस माइंड म्हणजेच अंतर्मन आहे, तो एका अत्यंत सुपीक जमिनीसारखा आहे, एका बागेसारखा आहे. जर तुम्ही त्या जमिनीत जाणीवपूर्वक चांगल्या फुलांच्या आणि फळांच्या बिया पेरल्या नाही, तर तिथे आपोआप जंगली गवत आणि तण वाढायला सुरुवात होईल. तुमचे अंतर्मन कधीही थांबत नाही. तुम्ही त्याच्यात जे विचार टाकता, ते विचार ते सत्य मानून काम करायला लागते. सर्वात भयानक गोष्ट ही आहे की तुमच्या अंतर्मनाला खऱ्या गोष्टीत आणि खोट्या गोष्टीतला फरक अजिबात समजत नाही. जर तुम्ही रोज स्वतःला सांगत राहिलात की मी गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझं नशीबच खराब आहे, मला कधीच यश मिळणार नाही, तर तुमचे अंतर्मन या खोट्या विचारांना सत्य मानून घेईल आणि तुमच्या आयुष्यात अशाच परिस्थिती निर्माण करेल ज्यामुळे तुम्ही खरोखरच गरीब राहाल. याला नकारात्मक ऑटो सजेशन म्हणतात. जगातले 99% लोक या चुकीच्या विचारांचे बळी ठरतात. ते स्वतःच्या गरिबीसाठी सरकारला, नशिबाला आणि देवाला दोष देतात, पण वास्तवात ते स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये रोज गरिबीचे विष पेरत असतात. म्हणूनच नेपोलियन हिल सांगतात की ऑटो सजेशनचा वापर सकारात्मक पद्धतीने करा. जेव्हा तुम्ही तुमचे ध्येय रोज मोठ्याने वाचता आणि ते पूर्ण झाल्याचा आनंद मनात अनुभवता, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनाला हॅक करत असता. तुम्ही त्याला एक आदेश देत असता. जेव्हा हे विचार तुमच्या अंतर्मनात खोलवर रुजतात, तेव्हा तुमचे अंतर्मन तुमच्या नकळत तुम्हाला अशा लोकांकडे, अशा संधींकडे आणि अशा विचारांकडे खेचून नेते
जे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी आवश्यक असतात. तुम्ही पैशांसाठी चुंबक बनता. पुढचा अत्यंत महत्त्वाचा नियम आहे स्पेशलाइज्ड नॉलेज, म्हणजेच विशेष ज्ञान. आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवलं जातं की नॉलेज इज पॉवर, ज्ञान हीच शक्ती आहे. पण नेपोलियन हिल म्हणतात की हे एक पूर्णपणे चुकीचे वाक्य आहे. जनरल नॉलेज म्हणजेच सामान्य ज्ञान तुम्हाला कधीही श्रीमंत बनवू शकत नाही. तुमच्याकडे जगातील कितीही मोठ्या युनिव्हर्सिटीची डिग्री असू द्या, जोपर्यंत तुम्ही त्या ज्ञानाचा उपयोग पैसे कमवण्यासाठी करत नाही, तोपर्यंत त्या ज्ञानाला कवडीचीही किंमत नसते. ज्ञान ही शक्ती नाहीये, तर ज्ञान ही फक्त एक संभाव्य शक्ती म्हणजेच पोटेन्शियल पॉवर आहे. हे समजून घेण्यासाठी हेनरी फोर्ड यांची एक अत्यंत प्रसिद्ध कथा ऐका. पहिल्या महायुद्धाच्या काळात एका वृत्तपत्राने हेनरी फोर्ड यांना अडाणी आणि अज्ञानी असे म्हटले होते. फोर्ड यांनी त्या वृत्तपत्रावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. जेव्हा कोर्टात सुनावणी सुरू झाली तेव्हा त्या वृत्तपत्राच्या वकिलांनी फोर्ड यांना खोटे आणि अडाणी ठरवण्यासाठी त्यांना जनरल नॉलेजचे अनेक कठीण प्रश्न विचारले. त्यांनी विचारले की ब्रिटिशांनी अमेरिकेवर किती सैन्य पाठवले होते, या युद्धाचे कारण काय होते, असे अनेक निरर्थक प्रश्न त्यांनी विचारले. हेनरी फोर्ड यांच्याकडे फारसे शालेय शिक्षण नव्हते. ते त्या प्रश्नांनी वैतागले. शेवटी ते वकिलाला रागानं म्हणाले, माझ्या डेस्कवर बटनांची एक मोठी रांग आहे. मी त्यातील एक बटन दाबले की असा माणूस माझ्यासमोर उभा राहतो जो तुम्ही विचारलेल्या कोणत्याही मूर्खपणाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर देऊ शकतो. मग सांगा, जे ज्ञान मिळवण्यासाठी मी पैशाने माणसे ठेवू शकतो, ते फालतू ज्ञान माझ्या डोक्यात भरून मी माझा मेंदू का खराब करू? या एका उत्तराने कोर्टात शांतता पसरली. मित्रांनो, हेनरी फोर्ड यांच्याकडे जनरल नॉलेज नव्हते, पण त्यांच्याकडे गाड्या बनवण्याचे आणि बिझनेस चालवण्याचे स्पेशलाइज्ड नॉलेज होते. त्यांना माहिती होते की स्वतःला जे येत नाही ते काम अशा लोकांकडून कसे करवून घ्यायचे जे त्या कामात तज्ज्ञ आहेत. तुम्हाला सर्व काही येण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त एका विषयात, एका स्किलमध्ये इतके परफेक्ट बनायचे आहे की जगात तुमच्यासारखे ते काम कोणीही करू शकणार नाही. आणि जे तुम्हाला येत नाही त्यासाठी इतर लोकांची मदत घ्यायची आहे. यावरूनच पुढचा नियम तयार होतो, द पॉवर ऑफ मास्टर माइंड, म्हणजेच मास्टर माइंडची ताकद. मित्रांनो, तुम्ही कितीही हुशार असाल तरीही तुम्ही एकटे कधीही मोठी संपत्ती निर्माण करू शकत नाही. तुम्हाला दुसऱ्या लोकांच्या मेंदूची, त्यांच्या अनुभवाची आणि त्यांच्या ज्ञानाची गरज लागतेच. मास्टर माइंड म्हणजे काय? जेव्हा 2 किंवा अधिक लोक एकाच ध्येयासाठी पूर्ण विश्वासानं आणि एकजुटीनं एकत्र येतात, तेव्हा त्यांच्या विचारांच्या ऊर्जेतून एक तिसरा आणि अत्यंत शक्तिशाली अदृश्य मेंदू तयार होतो. यालाच मास्टर माइंड म्हणतात. हे समजण्यासाठी एका बॅटरीचं उदाहरण घ्या. एका बॅटरीमध्ये थोडीशीच ऊर्जा असते, पण जेव्हा तुम्ही अनेक बॅटऱ्या एकत्र जोडता तेव्हा त्यातून एक प्रचंड मोठी ऊर्जा निर्माण होते, जी कोणतीही मोठी मशीन चालवू शकते. माणसांच्या मेंदूचेही तसेच आहे. अँड्रू कार्नेगी यांच्याकडे स्टील बनवण्याचे कोणतेही तांत्रिक ज्ञान नव्हते, पण त्यांच्या मास्टरमाइंड ग्रुपमध्ये असे 50 पेक्षा जास्त लोक होते जे स्टील उद्योगातील तज्ज्ञ होते. कार्नेगी यांनी फक्त त्या सर्वांच्या ज्ञानाला एकत्र जोडण्याचे काम केले आणि ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. म्हणून तुमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांकडे लक्ष द्या. जर तुमचे मित्र फक्त पार्ट्या करणारे आणि वेळ वाया घालवणारे असतील तर तुम्ही कधीही पुढे जाऊ शकणार नाही. स्वतःच्या आजूबाजूला असे लोक गोळा करा जे तुमच्यापेक्षा जास्त हुशार आहेत आणि ज्यांची ध्येये तुमच्यासारखीच मोठी आहेत. पुढचा नियम आहे डिसिजन, म्हणजेच निर्णय घेण्याची क्षमता, आणि प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच चालढकल करणे टाळणे. नेपोलियन हिल यांनी 25,000 अशा लोकांचा अभ्यास केला जे आयुष्यात पूर्णपणे अयशस्वी झाले होते, आणि त्या अभ्यासात त्यांना सर्वात मोठे कारण सापडले, ते म्हणजे निर्णय घेण्यास उशीर करणे आणि घेतलेले निर्णय वारंवार बदलणे. गरिबीत जगणाऱ्या माणसांची एक खासियत असते, ते प्रत्येक गोष्टीवर 100 वेळा विचार करतात पण कृती कधीच करत नाहीत.
ते नेहमी योग्य वेळेची वाट बघत बसतात. दुसरीकडे जगातले सर्वात यशस्वी आणि श्रीमंत लोक आपले निर्णय अत्यंत वेगानं आणि ठामपणे घेतात, आणि जर तो निर्णय बदलावा लागलाच तर ते खूप हळूहळू आणि पूर्ण विचार करून बदलतात. अयशस्वी लोक लोकांच्या बोलण्यावर खूप लवकर विश्वास ठेवतात. कोणीतरी येऊन सांगतं की हा बिझनेस चालणार नाही आणि ते लगेच आपला निर्णय बदलतात. मित्रांनो, लोकांचे सल्ले हे जगात सर्वात स्वस्त मिळणारी गोष्ट आहे. जर तुम्ही लोकांच्या सल्ल्यांवर तुमचे निर्णय घेत असाल तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. स्वतःच्या मनाचे ऐका आणि एकदा निर्णय घेतला की तो पूर्ण करण्यासाठी जीव पणाला लावा. आणि या पुस्तकाचा सर्वात हृदयस्पर्शी आणि शक्तिशाली नियम आहे पर्सिस्टन्स, म्हणजेच चिकाटी किंवा कधीही हार न मानण्याची वृत्ती. तुम्हाला आर्यू डार्बी यांची गोष्ट माहिती आहे का? डार्बी यांचे काका सोन्याच्या शोधात अमेरिकेच्या पश्चिमेकडे गेले होते. त्यांनी एका ठिकाणी जमीन घेतली आणि खोदायला सुरुवात केली. काही आठवड्यांच्या मेहनतीनंतर त्यांना सोन्याची एक छोटीशी शीर सापडली. ते खूप खुश झाले. त्यांनी सर्व पैसे गोळा केले, मशिनरी आणली आणि मोठ्या प्रमाणावर खाणकाम सुरू केले. सुरुवातीला काही सोने मिळाले, पण अचानक ती सोन्याची शीर गायब झाली. त्यांनी खूप खालीपर्यंत खोदले, पण काहीच हाती लागले नाही. अनेक महिने निराशा सहन केल्यानंतर शेवटी त्यांनी हार मानली. त्यांनी ती सर्व महागडी मशिनरी एका भंगारवाल्याला कवडी मोल भावाने विकली आणि ते निराश होऊन घरी परत आले. तो भंगारवाला खूप हुशार होता. त्याने ती मशिनरी विकण्याऐवजी एका इंजिनियरला बोलावले आणि खाणीची तपासणी करायला सांगितली. इंजिनियरनं अभ्यास करून सांगितले की डार्बी यांनी जिथे खोदणं थांबवले होते तिथून फक्त 3 फूट खाली सोन्याचा सर्वात मोठा साठा आहे. कारण डार्बी यांना जमिनीतील फॉल्ट लाईन समजली नव्हती. त्या भंगारवाल्याने तिथे खोदले आणि तो करोडपती झाला. डार्बी हे सोन्यापासून फक्त 3 फूट दूर होते, पण त्यांनी हार मानली. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही अनेकदा असेच घडते. आपण एखादे नवीन काम सुरू करतो. सुरुवातीला खूप उत्साह असतो, पण जेव्हा अडचणी येतात, जेव्हा लोक नावे ठेवतात, तेव्हा आपण प्रयत्न करणं सोडून देतो. आपल्याला वाटतं की आता यात काहीच उरलं नाहीये, पण कदाचित तुम्ही तुमच्या यशापासून, तुमच्या सोन्यापासून फक्त 3 फूट दूर असता. निसर्ग तुम्हाला यश देण्यापूर्वी तुमची परीक्षा घेतो. तो बघतो की तुमच्यात खरोखरच ती गोष्ट मिळवण्याची लायकी आहे का. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, जेव्हा अंधार सर्वात दाट असतो, तेव्हाच यशाची पहाट सर्वात जवळ असते. जो माणूस अशा कठीण काळातही टिकून राहतो, हार मानत नाही, त्यालाच हे जग सलाम करते. तर मित्रांनो, हे होते नेपोलियन हिल यांच्या थिंक अँड ग्रो रिच या महान पुस्तकातील काही अत्यंत शक्तिशाली आणि चमत्कारिक नियम. या पुस्तकानं आपल्याला शिकवलंय की श्रीमंती ही खिशातून नाही, तर ती तुमच्या विचारातून सुरू होते. गरिबी हा एक मानसिक आजार आहे, जो तुमच्या चुकीच्या विचारांमुळे वाढतो. तुमची ती बर्निंग डिझायर, तुमची ती तीव्र इच्छा कोणती आहे, जी तुम्हाला रात्री झोपू देत नाही? मला खाली कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा सविस्तर मास्टर क्लास खऱ्या अर्थानं आवडला असेल आणि यातून तुम्हाला तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करण्याची एक नवीन ऊर्जा मिळाली असेल, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रत्येक मित्रासोबत आणि कुटुंबातील व्यक्तीसोबत नक्की शेअर करा, ज्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं आहे, पण त्याला योग्य मार्ग सापडत नाहीये. त्यांच्यासाठी हा व्हिडिओ एका दीपस्तंभासारखा काम करेल. अशा जीवन बदलून टाकणाऱ्या, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन आणि तुमचे फायनान्शियल नॉलेज पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या जगप्रसिद्ध पुस्तकांच्या दर्जेदार समरीज आपल्या मायबोली मराठीत पाहण्यासाठी माइंडफुल पेजेस मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा. शेजारी दिलेले बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे जेव्हा मी असाच एखादा नवीन आणि पॉवरफुल व्हिडिओ अपलोड करेन, तेव्हा त्याची पहिली नोटिफिकेशन थेट तुमच्या मोबाईलवर तुम्हाला मिळेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन पुस्तकासोबत आणि एका नवीन क्रांतिकारी विचारासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मोठे विचार करा, स्वतःच्या अंतर्मनावर विश्वास ठेवा, कधीही हार मानू नका आणि खऱ्या अर्थानं
श्रीमंत व्हा. ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.